मित्रांनो, जे रेटरेत धरणचं मैदान झालं यामध्ये प्रथम क्रमांक ज्या बैलानं मिळवला आहे गोठचा सर्जा. अनेक दिवसापासून गुलाल घेणारा आणि स्पीडचं बैल रॉकेट म्हटलं जातं त्याला. तर आज पुन्हा एकदा सिद्ध केले की बैल पळतोय आणि आजचा विजय त्याच्या कारकिर्दीमधला सगळ्यात मी म्हणेन मोठा विजय, कारण कडनं पळून एक नंबर गेला आहे. नाही, त्यांनी आज कड्याने करून एक नंबर करून खरोखर त्यांनी त्याच्या स्वतःचं जे काय अस्तित्व असतं ते दाखवून सिद्ध करून दिलं की मी आतूनही पळन आणि मी बाहेरूनही पळन. ह्याच्या अगोदर कडनं पळून कुठे गुलाल घेतलेला आहे? नाही, याच्या अगोदर आम्ही कड्याने एकदा पळालो होतो ना. पण एक नंबर. नाही, एक नंबर त्या टायमाला लॉबी झाली होती. हां बरं. आणि अजून एक दुग्ध शर्करा योग मुलीचा वाढदिवस आणि हा मुलगा. आज माझ्या मुलीचा म्हणजे त्यांनी त्याच्या बहिणीला आज ही वाढदिवसाची गिफ्ट दिलेली आहे. आणि उद्या आमचे आदरस्तंभ शैलेशदादा माळी जे आमचे खेरनेगावचे सरपंच आहेत त्यांचाही उद्या वाढदिवस आहे. आणि ते त्याचे आतोनात चाहते आहेत. कुठलंच मैदान आज त्यांच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे आज नाही आले ना तर ते हर मैदानाला येतात. तर हे आजचा जो विजय आहे तो आम्ही त्यांच्या उद्या बड्डेसाठी पण सेलिब्रेशन करणार आहेत. बैलानं दिलेलं गिफ्ट हे सर्वात मोठं असतं आणि सगळ्यात जवळचं असतं. आता थोडंसं मला सांगा, ह्या बैलाचं जर पाहिलं तर थोडी खरेदी ही लोकांना माहीत नाही. कुठली खरेदी आहे नक्की, हा कुठनं सापडला हिरा तुम्हाला? हे बघा ना, दिसला का हिरा? सांगा. हा हिराच आहे आणि बैल बी हिराच आहे बरं का. नानाचं आणि माझं संबंध जुनंच आहे. ते खरेदी वगैरे ते नंतरचा विषय आहे बरं का. आणि जुनं संबंध आहे ते त्यात आता नानाने काल मला फोन आला. नाना म्हणलं अरे उद्या नैनीचा वाढदिवस आहे. तर म्हणलं नाना उद्या एक नंबर करावं लागेल, येतो मी. म्हणलं माझी तब्येत बरोबर नव्हती तरी मी आलो या सकाळी. आणि मी असतो गाडी पळाली होती गटाला, पण परत शेमेपासून नियोजन व्यवस्थित त्याने बी व्यवस्थित लावलं तर खेकडून कडने आली. परत आता फायनलला हारून मला म्हणला आयला बाहेरनं गाडी आली काय, थोडीशी बायला म्हणलं आपल्याला ठेवू एक नंबर न्यायचे म्हणलं. उजवीचा कान याच्या अगोदर म्हणजे मी पाखरेसोबत पळलेलो तेव्हा थोडीशी म्हणजे एक 19-20 लॉबी झाली. पण मी मुंबईलाही सर्जाला लहानपणी फेरा मारला. मला 100% माहिती आहे की सर्जा कडनं पळतो. परंतु आज लखन आतलं बैल असल्यावर स्पीडचा असल्यामुळं म्हणजे मला माहीत होतं 100% गाडी एक नंबर करेल. आणि आमचं पूर्ण सर्जा ग्रुप असेल, बबलू त्याचे असेल, का आमचा निर्णय झाला थोडीशी गाडी टाकून बैल 100% एक नंबर करेल हे आम्हाला 100% माहीत होतं. आज आता विजय मिळालेला आहे, एक नंबर केलेला आहे. काय गोष्टी समजा झाल्या त्या विसरून बैलगाडी क्षेत्रात पुढं जाणं महत्त्वाचं असतं. तुम्ही भरपूर गोष्टी शिकलाय, काय एकंदरीत सांगाल त्यातून? तर आम्ही भरपूर गोष्टी शिकलो आणि या बैलगाडी क्षेत्रातून जे चांगले चांगले मित्र मिळाले. आता बबलू चाचा असेल, आणखीन असे अनेक मित्र की या बैलगाडी क्षेत्रामुळे एक नवीन परिवार आम्हाला जोडला गेला. मागचं झालं गेलं ते झालं, ते काय डबल काढण्यामध्ये कधी मजा नसते आणि मला ते आवडत पण नाही. पण जो नवीन आम्ही आता परिवार जोडला आहे तो परिवार आता आमचा न तुटण्यासारखा आहे. लखनच्या पायऱ्याचं नियोजन, आणि लखन आणि हा पहिल्यांदा पळाला. हो, पहिल्यांदा पळाला. मग हे नियोजन कसं केलं? कारण ह्याचं जास्त पळणं डावीनं झालंय. हे सगळं नियोजन अरुणने आणि जगदीशने केलं होतं. मला ते काल परवा दिवशी सांगितलं की नाना आपल्याला मैदानाला जायचं आहे. तर मी अरुणला बोललो अरे अरुण, बोललो ननूचा आपला बड्डे पण आहे. तो बोलतो नाना तर मग आपण 100% एक नंबर करणार. मला सांगा, आता जसं ह्यांना सांगितलं की दोन्हीही डावीची बैल अशी पहिल्यांदा, तर असं आत्ता इथं अड्ड्यात अशी चर्चा चालू होती की दोन्ही डावीची बैल आहेत, उजवीनं कोण पळणार, कशा पद्धतीनं होणार ही नियोजन, हे थोडं अडचण येत होती. पण आज सिद्ध करून दाखवलं, बैल उजवीनं पळाला. कसं आहे माहिती आहे का, आज लखन हा महाराष्ट्राचा टॉपचा नंदी आहे आणि सर्जाही टॉपचा नंदी आहे. आणि मालकांची इच्छा असते, हार आणि जीत होत असते. परंतु मला वाटलं म्हणजे मधनं जर लागले तर गाडी एक करेलच, कारण का दोन्ही पळणारेच नंदी आहेत. परंतु नशिबावर आम्ही म्हणजे विश्वास ठेवून आज म्हणजे गाडी आणायची स्वतः माझी इच्छा होती का, कारण का तोही टॉपचा नंदी आणि सर्जाही टॉपचे नंदी आहे. आणि भरपूर असे चाहत्यांचेही मला फोन आले का ही गाडी एकदा पळवा, आणि ते म्हणजे योगायोग आले. स्वतः आम्ही मौनचानं फोन केले, त्यांनी एका शब्दावरती आम्हाला नंदी दिला आणि ही गाडी घडून आली. आणि गाडी सेमीला कड आली लखनवर आणि फायनलला सर्जावरती कड आले. परंतु दोन्ही नंदी सिद्ध करून दाखवलं की आम्ही हे सिद्ध करून दाखवलं आणि गाडीने एक नंबर केला. आता नवीन खिडकी तुम्हाला खुली झाली, कडनं पळणारा सर्जा. कडनं म्हणजे सर्जा 100% कडनं पळतो, कारण का आपले म्हणजे जो असतील
आज त्यांनी आम्हाला नंदी दिला आहे, तेव्हा त्यांनीही ते कडनं पळून दाखवलेलं आहे सिमी आदत असताना. आणि आमच्या मुंबईलाही मोठा शर्यत म्हणजे जो बाप आहे त्याच्यात फेरा मारला होता. बैल कडनं पळतो, परंतु कडनं बैल हा डबल स्पीड लावतो हे आम्हाला पहिल्यापासून माहीत आहे. त्यामुळं आम्ही कडनं घालत नाही का, कारण का आतला बैल त्याच कॅपॅसिटीचा असेल तर कडनं सर्जा 100% पळतो, आणि जर थोडा 19-20 असेल तर बैल घालून टाकेल बघून. त्यामुळे आम्ही कडनं जर चांगला नंदी असेल तर 100% पळतो. आम्हाला 100% म्हणजे सर्जावरती विश्वास आहे. आगामी नियोजन कसं असेल, कारण सर्जाचे फॅन्स त्याला पाहण्यासाठी, आज मी बघितलं तुम्ही पाहण्यासाठी येत असतात. आगामी नियोजन कसं ठरलेलं आहे? आगामी नियोजन म्हणजे आमचे बिंजोडला एक मोठं मैदान पडलं आहे शिफ्टचं, आणि बिंजोडचं मैदान 4 तारखेला शिफ्ट आहे, आणि सर्वात मोठं मैदान आहे मुंबईला बिंजोडचं. त्यामुळे तिथे एक 4 तारखेला बैल पळेल, आणि त्याच्यानंतर बैल मालशिरतला एक 8 तारखेला बैल पळेल. 2 नियोजन आपले झालेले आहेत. नियोजन झालेलं आहे. झालेले आहेत नियोजन. जाता जाता नाना आता बक्षीस पुकारलं जातं आहे. आता तुम्ही सातत्यानं गुलालात बैलाला ठेवणं ही खूप मोठं चॅलेंज आहे. तुमचं टीम ते लिहिलं सगळं ते केलेलं आहे. तर काय सांगाल, बैलगाड्यात यश टिकवण्यासाठी काय करायचं ते सांगा. बैलगाड्यात यश टिकवण्यासाठी मेन गोष्ट म्हणजे आपण गर्वात राहू नये की आज माझा बैल पळतोय म्हणून मी गर्वात आहे. ज्याला गर्व नाही झाला ना तो या क्षेत्रामध्ये टिकला. एवढ्या चांगल्या वाक्यावर आपण मुलाखत थांबू, कारण ह्यांनाही बक्षीस घ्यायला जायचे. तर मित्रांनो, जे रेटरी धरणचं मैदान झालं त्यामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता गोटचा सर्जा. पण सगळ्यात महत्त्वाचं कडनं पळून, आणि तेही ह्यांच्या मुलीचा आज बड्डे असताना एक मोठं गिफ्ट दिलेलं आहे गोटच्या सर्जानं. त्याच्याबरोबर पळाला कोण, तर लखन. काय प्रश्न विचारूया या. माय नेम इज लखन, सजनो का सजन, माय नेम इज लखन. खरंच म्हणू आपण लखनचं सातत्यपूर्ण यश. गेल्या वर्षी खूप वेळा 1 नंबर, आणि आताही सातत्यानं 1 नंबर. काय सांगाल अभि? काय नाही, इथं आलो तो सकाळीच, त्यावेळेसच स्टेटस ठेवला मी मागच्या वर्षीचा, आणि बैल पण बघत होतो मी. ते बघत होतो काय स्टेटस. मागच्या वर्षीच काय? मागच्या वर्षी 1 नंबर केला होता कुठल्या चिक्की मैदानात? आणि- इथंच चिक्की आणि लखननी. हां, तर मी स्टेटस बघत होतो आणि स्टेटस ठेवून दिला असाच अदुगरच. गरज. मागील वर्षीचा 1 नंबरचा, पण यावर्षी पण झाला 1 नंबर. आत्मविश्वास आणि बैलाप्रती असणारं प्रेम. म्हणजे त्याला मी असं किती काय असलो, कुठे बी असलो तर ते पहिलं माझ्याकडे बघणार बैल. बसायला पण माझ्याजवळचा, म्हणजे झोपायलाच मी त्याच्या पाठीमागच असतो. बघितले, अनेक वेळा मुलाखती घेतल्यात. लखनचा ज्यावेळेस प्रथम क्रमांक होतो, हा व्यक्ती कायम तुम्हाला दिसणार. लखन अपयश असलं यश असलं तरी हे व्यक्तिमत्व लखनच्या बरोबर असतं. आणि सर्वात मोठा यशाचा मी म्हणेन शिल्पकार व्यक्ती, कारण सांभाळ केलेला आहे. पायऱ्याचं नियोजन याचं नियोजन भाऊ करते तर, म्हणजे थोडंफार आपल्याला विचारते तर काय करायचं काय नाही, पण बाकी आपण त्यांच्यावर सोपतो होतं सगळं. बाकी आपण म्हणजे सगळं बाकीचं मी बघतो बैलाचं, काय बैलाचं 19-20 झालं ते सगळं, यश येऊ अपयश येऊ सगळं माझ्या संग. सगळं म्हणजे सगळं सारखंच आहे मला. कोणी असलं सोबत नसलं काय नाही, फक्त आमचे गणा मामा, आमचा आकाश, हे 2 जण कायम सोबत असते. जास्त मोठी टीम नाही. नाही, आपण मी येतानाच 1 किंवा 2 जण येतो. हां, आणि एक छोटासा मुलगा आहे आमच्या सोबत येतो, साहिल म्हणून, तिथलाच गावातला मुलगा आहे. कधी कधी तो 2घच येतो. आमचा आकाश कायम असतो सोबत, आणि इथं करंजी पुलावून गणा मामा अनुभव हे सोबतच असते. लखन शंकरपटातही आत्ता गेला पळाय, तिथंही चांगली कामगिरी. लगेच इकडं येणं, हिथंही चांगली कामगिरी. असं दोन्हीकडची कामगिरी करणारा लखन आहे. म्हणजे बैल सेकंदात, मूळचा सेकंदातच पळायचा बैल, त्याच्यामुळे आत्ता पण सेकंदात चांगला पळतो बैल, आणि इकडं पण चांगलाच पळतो. पण असं झालेलं आहे, तुम्ही बघा, तिकडं पळणारी बैल काय काय वेळेस इकडं पळत नाहीत. इकडं पळणारी बैल आणला की इथलं रुटीन व्हायचं झालं की तिकडं पळत नाहीत. पण लखन आहे. नाही, ह्या बैलाचं म्हणजे माप मोठं आहे, आणि बैलाला आपण तेवढा जपतोय बी, आणि सगळ्या गोष्टी टायमोटायम आहेत त्याला. मी एक वेळेस घरी जायचं टाळतो, पण बैलाला सोडित नाही. आणि असं आहे की मोठी रक्कम असली तिथं लखन वेगळाच पळतो नेहमी. पहिल्यांदा 5 लाखाचं पारितोषिक घेतलेलं पलटणला, हो. त्यावेळेस पहिल्यांदा लखन आला होता, आणि आज 2 लाखाचं. आणि मधल्या काळात भरपूर त्यानं मोठी बक्षिसं घेतली. म्हणजे बैल आपल्याला ज्यावेळेस मोठं बक्षीस असलं ना, त्यावेळेस बैल पण आपला लय जीव काढून पळतं, आणि त्याचं म्हणजे माझ्यावर लय जीव आहे त्याचा. हां, बैलाचा पण माझ्यावर लय जीव आहे, आणि माझा पण त्याच्यावर लय जीव आहे. एक अशी गोष्ट सांगा की लखनचा जीव तुमच्यावर खूप आहे, ही असा एखादा कुठला प्रसंग झालाय का?
म्हणजे जीव म्हणजे ज्या दिवशी माझ्या डोळ्यात पाणी आलं फॉर्च्युनरच्या मैदानला आणि मी सांगितलं त्यावेळेस की बाबा असं म्हणजे असं बसलेलो बैलापाशी आणि असं तोंडातून निघलं होतं का लखन आज मधनंच आहेस बाबा तू आणि आज जर 1 नंबर नाही केला तर मी काही आता वर्षभर काही चप्पल घालायला येत नाही तर बैलाने 1 नंबर केलाय तिथं. तुमच्या भावना आणि तुमचं जे कष्ट होणार आहे ती त्यानं कदाचित जाणलं असेल. कंटिन्यू सातत्यानं असता बरोबर अगदी यशच अपयशात जसं सांगितल्याप्रमाणे. फलटणच्या 1 नंबरला किती वर्ष झाली हो? त्याला आता मला वाटते 2 वर्ष झालं. 2 वर्ष. हो, मागच्या वर्षी आपण आदतला बी 1 नंबर केला होता आणि 5 लाखाला पण 1 नंबर केला इकडे होता ह्या मैदानात. त्या ह्याच्याच मैदानाला. फलटणला 2 मैदान झाले होते ना, हां. त्या दोन्ही मैदानात 1 नंबर केलेला. बघा आता 2 वर्ष सातत्य पूर्ण आणि मोठ्या मैदानात जिथं बक्षीस मोठं आहे, मोठे जिथं सर्व नंदी येतात त्या ठिकाणी लखनचा परफॉर्मन्स 2 वर्षात वेगळा आहे. म्हणजे बैल आता तेवढ्या लांब नाही तो आम्हालाच त्याची कोण आता एवढी काय अपेक्षा राहिली नाही बरं का. कारण की बैल आता सगळ्यात माझे महाराष्ट्रात जर प्रवास केलेला नंदी असेल तर एकमेव लखन आहे महाराष्ट्रात. असा एकमेव कोणी बी म्हणायचं नाही की लखन एवढा प्रवास मी केला आहे म्हणून. कारण की रोज बैल 250-300 किलोमीटर प्रवास करतो रोज. प्रवासात कसा आहे? शांत हा, प्रवासात एकदम म्हणजे हालत पण नाही काय नाही बसतो का आपला? नाही, नाही बसत नाही बैल. सगळ्यात दमवणारा घटक आहे प्रवास. मित्रांनो बघा, मैदान होतंय सांगलीत, लखन आहे छत्रपती संभाजीनगरचा आणि पैरा होता घोटचा म्हणजे मुंबईचा आणि मुलाखत मी घेतोय सातारा माझा जिल्हा. तर एवढं सगळं कवर होतंय बैलगाड्यामुळं आणि लखननं पोचवलं तुम्हाला जगभर. म्हणजे जगभर म्हणजे पूर्ण म्हणजे आमच्या भागात बी आमचे संपूर्ण महाराष्ट्रात म्हणलं तरी चालते. मला खूप ओळख केली या बैलांनी. म्हणजे या बैलातली ओळख कोणाच बैलांनी नाही केली असतं. बरोबर. चला जास्त वेळ घेत नाही. पुन्हा एकदा लखन प्रथम पारितोषिक मिळवलं आहे. भरपूर वेळा मुलाखत घेतली लखनची आणि भरपूर वेगवेगळ्या गोष्टी विचारल्यात आपण. तर जे मैदान झालं रेटर धनंत यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं होतं घोटचा सर्जानं आणि लखननं. धन्यवाद.